ठरलं तर मग मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त ट्विस्ट आपण आता पाहणार आहोत. सायली शुद्धीवर येताच नियती आता खूप मोठी घटना घडवून आणणार आहे. ज्यावेळी स्वतः रविराज सायलीला पाहायला आलेले असतात त्याचवेळी दोन घटना घडून येणार आहे. ज्यावेळी सायलीला रविराज पाहायला आलेले असतात त्याचवेळी अश्विन सायलीच्या पायाला पट्टी बांधतात. सायलीच्या पायामध्ये काच घुसलेला असतो आणि त्यामुळे सायलीच्या पायाला दुखापत झालेली असते आणि ज्यावेळी अश्विन सायलीच्या पायाला पट्टी बांधत असतो त्याचवेळी अचानकपणे रविराजांची एंट्री होणार आहे आणि त्याचवेळी रविराजांसमोर सायलीच्या पायावरील तुळशीपत्राची खून समोर येताच रविराज हक्काबक्का होणार आहे. तर दुसरी घटना म्हणजे ज्यावेळी कुसुमताई आता प्रतिमेची भेट घेऊन तिचे आभार मानणार असते नेमके त्याचवेळी रविराज प्रतिमेला पाहणार आहेत. एकाच वेळी दोन घटना घडून आलेल्या असतात त्यामुळे रविराजांना एकाबरोबर दोन धक्के बसलेले असतात. एक म्हणजे सायलीच्या पायावर तुळशीपत्राची खून रविराजांना दिसलेली असते तर दुसरी म्हणजे कुसुमताईसोबत प्रतिमेला रविराजांनी पाहिलेलं असतं. आणि इथेच आता नालायक प्रियाच्या कपटी कारस्थानाचा खोट्या नाटकाचा पर्दाफाश होणार आहे आणि तो कसा होणार आहे हे आपण या व्हिडिओमधून पाहणार आहोत. तर इकडे सायली ज्यावेळेस शुद्धीवर आलेली असते तेव्हा डॉक्टरांनी ही आनंदाची बातमी सर्वांना दिलेली असते आणि त्याचवेळी रविराज दर दिवशी एका अनामिक ओढीने सायलीला पाहण्यासाठी येत असतात. सायली आपली मुलगी नाही आणि सायलीसोबत अर्जुनने लग्न केल्यामुळे आपल्या तन्वीला किती त्रास झाला आहे आणि त्याचमुळे आपण किती मोठ्या संकटात अडकलो आहोत ह्याची जाणीव असून सुद्धा रविराज एका अनामिक ओढीने सायलीची भेट घेण्यासाठी दर दिवशी हॉस्पिटलमध्ये सायलीकडे येत असतात. रविराज स्वतःच्या मनातच विचार करायला लागलेले असतात तर सायली आपली तर मुलगी नाही परंतु मी तिच्याकडे इतका खेचलो का जातोय आणि प्रत्येक वेळेस सायली जे काही करते त्यामध्ये मला प्रतिमा का दिसते, सायलीमध्ये सतत मला प्रतिमा का दिसते आणि सायलीला रक्त देऊन सायलीला मृत्यूच्या दारातून परत आणणारी ती बाई कोण होती, या सर्वांचे प्रश्न आता रविराजांच्या मनामध्ये घोळत असतात आणि याचा शोध घेण्यासाठी रविराज सायलीकडे येत राहतात. रविराज स्वतःच्या मनात विचार करायला लागलेले असतात की अश्विनने तर सांगितलं आहे की त्या बाई केव्हाच्या तिथून निघून गेल्या आहेत परंतु कुसुमताई तर कल्पना वहिनीला म्हणत होती की त्या बाईचा चेहरा पाहताच मला असं वाटतंय की तुमच्या घरामध्येच मी तिला पाहिलं होतं. नक्की ती बाई कोण असेल, माझी प्रतिमा तर नसेल असा मनामध्ये विचार करत खरं तर प्रतिमेचा शोध घेण्यासाठी रविराज हॉस्पिटलच्या चक्रा मारायला लागलेले असतात. सायली शुद्धीवर आल्याची बातमी समजता अर्जुन भरल्या डोळ्यांनी सायलीची भेट घेण्यासाठी आलेला असतो. खरं तर प्रतिमाने सायलीला शुद्धीवर आणलेलं असतं. प्रतिमाने केलेल्या मायेच्या स्पर्शाने, प्रेमाच्या स्पर्शाने सायलीला त्या स्पर्शाची जाणीव होत आई आई अशी हाक मारत सायली शुद्धीवरती आलेली असते. अर्जुनच्या डोळ्यामध्ये आनंदाश्रू आलेले असतात. अर्जुन भरल्या डोळ्यांनी सायलीच्या समोर आलेला असतो. सायलीसाठी केलेली प्रार्थना, अर्जुनने सायलीसाठी जे काही केलेलं असतं ते सर्व काही अर्जुनच्या डोळ्यासमोर येतं आणि अर्जुन भरल्या डोळ्यांनी सायलीकडे येतो. सायलीची जी काही अवस्था असते ती अवस्था अर्जुनला पाहवतच नाही. सायली आणि अर्जुन एकमेकांकडेच भरल्या डोळ्यांनी पाहत असतात. तर अर्जुन सायलीजवळ बसतो, सायलीचा हात हातामध्ये घेतो आणि सायलीला म्हणायला लागतो की तुम्ही बिनधास्त इथे बेशुद्ध पडला होतात परंतु बाहेर आम्ही किती तुमच्यासाठी बेचैन होतो हे तुम्हाला कसं कळलं. तेव्हा सायली म्हणते काय झालं सर, तुम्ही का रडताय. तेव्हा अर्जुन स्वतःच्या मनातील भावना सायलीपुढे व्यक्त करत असतो. जणू काही अर्जुन प्रेमाची कबुली सायलीसमोर द्यायला लागलेला असतो. अर्जुन सायलीला म्हणतो की तुम्ही ते बेशुद्ध पडला होतात, तुम्हाला रक्ताची गरज होती परंतु बाहेर माझा तर श्वासच थांबला होता, माझ्यासाठी हे सर्व काही जग थांबलं होतं, तुम्हाला काही झालं असतं तर मी तुमच्याशिवाय कसा जगला असतो असं म्हणत अर्जुन प्रेमाने सायलीच्या डोक्यावरून हात फिरवायला लागतो. सायली आश्चर्याने अवाक होतच अर्जुनकडे पाहत असते. सायली मनामध्ये विचार करते की सर अचानक विचित्र असं का बोलतायत, जे सर माझ्या बाबतीत फक्त कॉन्ट्रॅक्ट मॅरेज या विषयासंदर्भातच बोलत होते ते सर आज इतके प्रेमाने माझ्याशी बोलत आहेत असं स्वतःच्या मनामध्येच सायली बोलायला लागते. त्याचवेळी अर्जुन जरासा भानावर येतो आणि अर्जुन सायलीला म्हणायला लागतो तुम्ही तरी ते बेशुद्ध होतात परंतु बाहेर आमची सर्वांची काय हाल झाले होते ते तुम्हाला कसं समजणार. अर्जुन सायलीला म्हणायला लागलेला असतो की या प्रसंगामध्ये जर तुम्हाला काही झालं असतं तर मी स्वतःलाच माफ करू शकलो नसतो. मला तर ना असं वाटतं की तुम्हाला जर काही झालं असतं तर खरंच मी तुमच्याशिवाय जगू शकलो नसतो. तेव्हा सायली म्हणते सर काय बोलताय तुम्ही,
अर्जुन म्हणतो की मला तर असं वाटतं की आपलं नातं हे फक्त कॉन्ट्रॅक्ट मॅरेजवर राहणारं नातं नाही. तुम्हाला आत्ता पाहून मला असं वाटतंय की आपलं नातं जन्मोजन्मीचं नातं आहे. त्याचवेळी सायली आश्चर्याने अर्जुनकडे पाहायला लागते. अर्जुन अजून सुद्धा भानामध्ये आलेला नसतो. अर्जुन म्हणतो, आणि तुम्हीच पहा, ज्यावेळी मी किडनॅप झालो होतो तेव्हा तुमच्या जीवाची घालमेल काय झाली होती. तुम्ही स्वतःचा जीव धोक्यात घालून मला वाचवलंच होतं ना. त्यावेळी तुमच्या मनाची अवस्था काय झाली असेल हे मला आत्ता कळतंय. आणि तुम्ही अशा बेडवरती झोपून नाही राहायचं. तुम्ही तर फायटर आहात ना. मला असं तुम्हाला शांतपणे बेडवरती झोपून राहिलेलं पाहायची सवय नाही. तुम्ही लवकरात लवकर बऱ्या व्हा. अशा स्वतःच्या मनातील भावनास अर्जुन व्यक्त करतो आणि तिथून स्वतःचे डोळे पुसत तिथून निघून जातो. अर्जुन परत एकदा फिरून सायलीकडे पाहतो. सायली आश्चर्याने अर्जुनकडे पाहायला लागलेली असते. इकडे रविराज, कल्पना, प्रताप खूप खुश असतात. तर मनात प्रिया विचार करायला लागलेली असते की हा किल्लेदार एवढं सायलीच्या बाबतीत इतका खुश कसं काय आहे. म्हणतात ना, ते रक्त रक्ताकडेच ओढ घेतं. जणू काही तशीच अवस्था या किल्लेदाराची झाली आहे. ती सायली मेली असती ना तरीच बरं झालं असतं, असं म्हणत प्रिया उगाचच रविराजकडे पाहून हसण्याचं नाटक करते. जणू काही सायली शुद्धीवर आली आहे आणि त्याचा आनंद प्रिया साजरा करत असल्याचं फक्त दाखवत असते. नर्सने आता कल्पनाला सर्व काही हकीकत सांगितलेली असते. कुसुम आणि कल्पना ज्यावेळी प्रतिमेला भेटायला गेलेले असतात त्यावेळी नर्सने सांगितलेलं असतं की तुम्ही ज्या बाईंना घेऊन आला होतात हाताला ड्रेसिंग करण्यासाठी, त्याच बाईंनी तुमच्या पेशंटला रक्त दिलं आहे. त्याचवेळी कुसुमताईच्या डोळ्यामध्ये पाणी आलेलं असतं आणि त्या अर्जुनची माफी मागायला लागतात. अर्जुनला म्हणतात की मी तुम्हाला खूप काही बोलले, कारण सायलीची अवस्था मला पाहवत नव्हती आणि रागाच्या भरात मी तुम्हाला जे काही बोलून गेले त्यासाठी मला खरंच माफ करा, असं म्हणत कुसुमताई तिकडे अर्जुनची माफी मागतात. तर इकडे प्रताप, कल्पना, रविराज, प्रिया हे सर्वच जण चैतन्य सायलीकडे भेटण्यासाठी गेलेले असतात. इतर कुसुमताई आता प्रतिमेचे आभार मानण्यासाठी प्रतिमाकडे गेलेली असते. रविराजांना अचानकपणे एक कॉल आलेला असतो आणि रविराज फोनवरती बोलतच बाहेर आलेले असतात. रविराजांनी सायलीला पाहिलेलंच नसतं. बाकीचे सर्वजण आतमध्ये असतात. तर इकडे रविराज फोनवरती बोलत बाहेर येतात. त्यावेळी पाठमोरी प्रतिमा आता रविराजांकडे पाठ करून उभी असते आणि ती कुसुमताईशी बोलत असते. तेव्हा कुसुमताई प्रतिमेचे आभार मानायला लागलेले असते. ती म्हणते की खरंच देवानेच आपल्या दोघींची भेट घडवून आणली असणार आहे. बघा ना, तुमचं येऊन रक्षाला धडकणं, त्यानंतर मी तुम्हाला हॉस्पिटलमध्ये घेऊन येणं, त्यानंतर तुम्हाला समजलं की माझ्या छोट्या बहिणीला सायलीला रक्ताची गरज आहे आणि तुम्ही रक्त देऊन तिचा जीव वाचवणं, खरंच हे एक चमत्कारिकच आहे ना. ही सर्व काही देवाची मर्जी असेल. देवानेच तुम्हाला माझ्यापर्यंत पाठवलं असेल आणि तुम्ही रक्त देऊन सायलीला वाचवलं. खरंच तुमचे हे उपकार मी जन्मभर फेडू शकत नाही, असं म्हणत कुसुमताई आता रडतच प्रतिमेची आभार मानत असते. तेव्हा प्रतिमा कुसुमताईला म्हणते की तुमचं पेशंट, तुमची लहान बहीण शुद्धीवरती आली याचा मला खरंच आनंद झाला आहे. प्रतिमा हे सर्व काही खुणवतच कुसुमताईला सांगायला लागलेली असते. प्रतिमा म्हणते की मला आता घरी जावं लागेल. तेव्हा कुसुमताई म्हणत असते की बाकी सर्वांची तुम्ही भेट घ्या, कारण त्यांना सुद्धा तुमचे आभार मानायचे आहेत. तेव्हा प्रतिमा हातवारे करून कुसुमताईला म्हणते की माझ्यामुळे कोणाला तरी जीवनदान मिळालं आहे, हेच माझ्यासाठी खूप आहे. यासाठी तुम्ही आभार मानलेच आहेत. आता बाकी सर्वांनी आभार मानायची गरज नाही, मला जावं लागेल म्हणत तिकडून प्रतिमा जाते. ज्यावेळी प्रतिमा जात असते तेव्हा रविराज इकडून बाहेर आलेले असतात. रविराज प्रतिमेकडे पाहत असतात. जणू काही रविराजांना पॉझिटिव्ह वाईब्स भेटत असतात, संकेत मिळत असतात. प्रतिमा जणू काही आपल्या आसपास असल्याची चाहू लागलेली असते. परंतु रविराज विचार करतात की दरवेळेस मी सतत प्रतिमेचा विचार करत राहतो, अगदी त्याच्यामुळेच तर हे होत नसेल ना, असं म्हणून रविराज फोन कट करतात आणि परत एकदा सायलीला भेटण्यासाठी जातात. परंतु तोपर्यंत डॉक्टरांनी आता सायलीला भेटण्याची वेळ संपलेली असते आणि सर्वच जण बाहेर येऊन थांबलेले असतात. तर रविराज आता कल्पनाला सांगतात की मी उद्या जाऊन सायलीची भेट घेतो. तर तिकडे प्रिया मनामध्ये विचार करायला लागलेली असते की या मूर्ख कुसुमला काय गरज होती त्या बाईला घेऊन यायची. खरं तर त्या सायलीला मारण्याऐवजी नाही, ह्या कुसुमलाच मारायला पाहिजे, असं म्हणत प्रियाची आतल्या आतच चिडचिड होत असते. तर दुसऱ्या दिवशी आता सायली शुद्धीवर तर आलेली असते आणि दुसऱ्या दिवशी आता सायलीच्या पायाला जे काही काच घुसलेला असतो त्यासाठी अश्विन सायलीच्या पायाची ड्रेसिंग करायला लागलेला असतो. ज्यावेळी सायलीच्या पायाला अश्विन पट्टी बांधत असतो इतक्यातच पाठीमागून नर्स आलेली असते आणि नर्सला बोलत बोलतच अश्विन
सायलीच्या पायाला पट्टी करत असतो. इतक्यात रविराज सायलीला भेटण्यासाठी आलेले असतात. रविराजांचं लक्ष सायलीच्या पायाकडे गेलेलं असतं. अंधुकचं रविराजांना काहीतरी दिसत असतं. जणू काही ती सायलीची जन्मखूनच असते, परंतु रविराज ती जन्मखून अर्धीच दिसत असते. कारण इकडून अश्विन नर्सशी बोलत बोलत सायलीच्या पायाला पट्टी करत असते. सायली झोपलेली असते. सायली आराम करत असते तेव्हा रविराज सायलीला काहीही बोलत नाहीत. रविराज प्रेमानेच सायलीच्या डोक्यावरून मायेने हात फिरवतात आणि रविराजांना घडलेले सर्व काही सायलीसोबतचे प्रसंग क्षण आठवायला लागलेले असतात की सायलीमुळे कशी आपल्याला आपली तन्वी परत भेटली, सायलीने आपल्याला मंदिरात घेऊन गेलेली, सायलीनेच तन्वी भेटायच्या आधी आपल्याला मुलीचं प्रेम दिलं होतं, हे सर्व काही क्षण रविराजांच्या डोळ्यासमोर उभे राहतात. आणि रविराज सायलीला काहीही न बोलता तिच्या डोक्यावरून मायेने हात फिरवतात आणि तिथून निघून जातात. तर आता सायलीच्या पायावरील जन्मखून ही अर्धीच रविराजाने पाहिलेली असते. आता याचा हाच प्रश्न मनात घेऊन रविराज याचा शोध कसा घेणार आणि कुसुमताईच्या तोंडून ज्यावेळेस रविराजांना समजेल की सायलीला रक्त देणारी दुसरी तिसरी कोणी नसून प्रतिमाच होती, त्यावेळेस आता रविराज प्रतिमेचा शोध कसा घेणार हे तर आपण येणाऱ्या भागातच पाहणार आहोत.